का तुम्ही डायरेक्ट आलेत का? शिडको तुम्ही सांगता बेलापूरवरून शिडकोमध्ये आले तुम्ही. मेट्रो सेंटर कुठलं आहे? शिडकोचीच आहे ना. आणि ऐका ती तुम्हाला ज्यावेळी निवेदन दिलं त्यावेळी मागण्यांचं ते तुम्हाला लेटर दिलेलं आहे मेट्रो सेंटरला, त्यावेळी त्यांनी तुम्हाला सांगितलंच असेल ना की यांच्या मागण्या काय काय नाही. आणि तुम्ही डायरेक्ट सर्वेला आले तिथे. याचा तर तुम्ही शेतकऱ्याला फाट्यावरच मारता. तसं नाही, असंच आहे याचा अर्थ. तुम्ही बोला ना, तुम्हाला बोलायला काहीच नाही. योग्य मोबदल्याशिवाय इंचभरही जमीन देणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा आक्रोश. सिडकोच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध. अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पनवेल तालुक्यातील कुंडेवाहाळ, करंजाडे, माणघर आणि दापोली परिसरातील जमिनी संपादित करण्यासाठी सिडकोकडून सुरू असलेल्या हालचालींविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोणतीही लेखी संमती न घेता आणि प्रकल्पाबाबत स्पष्ट माहिती न देता संबंधित विभागाचे अधिकारी वारंवार पंचनामा व जमीन मोजणीसाठी येत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन कोणत्या कायद्याअंतर्गत आणि कोणत्या उद्देशासाठी घेतली जाणार आहे याचे लेखी स्पष्टीकरण आधी द्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. जमीन देण्यास आमचा विरोध नाही, मात्र योग्य मोबदला, कायदेशीर प्रक्रिया आणि विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. लार कायद्यानुसार मोबदला देण्यात यावा, तसेच जमिनीचा मालक या प्रकल्पात भागीदार कसा असेल हेही जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. प्रति गुंठा 2,48,00,000 रुपये मोबदला देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सर्वेक्षणासाठी सहकार्य न केल्यास पोलीस संरक्षण घेऊन येऊ, अशी भाषा काही अधिकाऱ्यांनी वापरल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला त्रास देणार नाही, मात्र दबाव आणि धाकधपटशाहीला भीक घालणार नाही, असा इशारा देण्यात आला. पोलिसांनी अशा कारवाईसाठी संरक्षण दिल्यास त्याबाबत थेट पोलीस आयुक्तांना जाब विचारला जाईल, असेही शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले. मुळमुळीत शेतकरी समजू नका. आम्ही लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांच्या विचारांचे समर्थक आहोत. अस्तित्वातील कायदे पायदळी तुडवून शहरीकरणाचा प्रयत्न झाला तर तीव्र संघर्ष उभा राहील, असा इशारा देत शेतकऱ्यांनी सर्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. योग्य न्याय, सन्मान आणि मोबदला मिळाल्यास शेतकरी स्वतः जमीन देतील, मात्र फसवणूक आणि मनमानी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनात कुंडेवाहाळचे सुनील भोईर, दापोलीचे कमलाकर म्हात्रे आणि शहाजी पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांनी सक्रिय सहभाग घेतला. साहेब, तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, सरकार आमचं आहे. सरकारने कायदे चांगले केलेत, तर त्याचे इम्प्लिमेंटेशन हे अधिकारी आहेत ना, नालायक अधिकारी आहेत, नालायक. ती इम्प्लिमेंटेशन चुकीची करतात आणि शेतकरी कसा खड्ड्यात जाईल याचा प्रयत्न करतात. मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगतो, मुख्यमंत्री साहेब, तुमचा खूप गाजावाजा आहे. आम्ही BJP वाले आहोत. सरकार आमचं आहे, केंद्रात सरकार आमचं. शेतकऱ्यांना अन्याय का? तुम्ही याच्यात लक्ष घाला. आणि ॲज पर आमचा विरोध नाही, तुम्हाला विकासाला विरोध नाही. आमचा विरोध आहे फक्त शेतकऱ्याला काय देणार त्याचं तुम्ही सांगा आम्हाला. आमची इच्छा एवढीच आहे का केंद्र सरकारने जो कायदा पारित केला आहे लाटचा, त्या लाटप्रमाणे जमिनी घ्या, त्याची व्हॅल्युएशन द्या. शेतकरी हुशार तुम्हाला जमीन देतील, स्वतः मोजून घेतील. तर तुम्ही हे चुकीचे पायंडे पाडता. तुमचे सरकारी अधिकारी, याच्यात मेन म्हणजे सरकारी अधिकारी चुकीच्या पायंडा पाडतो. मला वाटत नाही तुमच्याकडे पोहोचला असेल किंवा काय, पण मी ह्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो, साहेब याच्यात लक्ष घाला आणि शेतकऱ्यांच्या पोटात पाय येतोय ते थांबवा. पत्रव्यवहार उत्तर देणं यांचं कामच नाही, याला माहितीच नाही. माझी स्वतःची मेट्रो 10 पत्र आहेत. आयुष्यात कुठलं पत्राचं उत्तर देत नाही. हा मारा एकच गेलो कोर्टात किती वर्ष जा. आता मी स्वतः 8 वर्ष फेऱ्या मारतो, काही रिझल्ट नाही. माझ्या अहवालमध्ये असं लिहिलं त्यांनी तर शेतकऱ्यांनी 20% भूखंड घ्यायला असहमती दर्शवली. तुम्ही घेतलाच नाही असं त्यांचं म्हणणं. तुम्ही मला कधी दिलंच नाही. मागितला 50 वेळा मागितलं, 50 मोकळा लेखी दिलेत, सगळं दिलं, तोंडी जाऊन भेटलोय. त्यानंतर कोर्टात आता आमच्या हातात नाही, हायकोर्टात जा. हायकोर्ट गेले 8 वर्ष फेऱ्या मारतो, अद्याप रिझल्ट नाही. मी हायकोर्टात मारतो. महिने एक सदन शेतकरी आहे म्हणून गरीब शेतकरी काय करेल आमचा. हायकोर्टात तुम्हाला हायकोर्टच्या वकिलांना 1 एप्रिलचा 1 ते 2 लाख रुपये लागतात. इथं आमच्या लोकांनी 2 ते 3 हजेरी मौत आहे. त्यांच्या जो जमीन आहे त्या ठिकाणी सर्वेला विरोध आहे. तुमचं नाव काय? तुम्ही सर्वे अधिकारी आहेत? आम्ही सर्वे अधिकारी भूकरमापक अधिक सावंत. आज मला मी भूमी अभिलेख पनवेल कार्यालयातून आलेलो आहे. आता इथे शेतकऱ्यांचा तर म्हणजे विरोध आहे,
सर्वेला, मग तुम्ही सर्वे करणार का? जर तुमचा विरोध असेल तर आमचा आम्ही नाही, शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही कसं करणार? मग आज तुम्ही सर्वे करणार? आता पंचनामा करावा लागेल, कारण आपलं विरोध असल्यामुळे. नाही, शेतकऱ्याची जी प्राथमिक शेत- चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की आम्हाला कुठल्या प्रकारचं संपादन कशा प्रकारे होणार आहे, कशा प्रकारचा मोबदला असेल आणि शेतकऱ्यांना काय फायदे असणार याचं कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना त्यांना देण्यात आली नाही. त्याची माहिती संपादित मेट्रो सेंटर एक देऊ शकते किंवा सिडको देऊ. पण जर आम्ही त्याचं- सर्वे करताना ते अधिकारी सोबत तुमच्या का राहत नाहीत? तर आज तुम्हाला हे सर्वे करण्यासाठी सांगितलं कुठे होतं खरं? नाही, आम्हाला नोटीस मिळाली ना, म्हणजे आमच्याच ऑफिस, कारण वरिष्ठाकडून तुमची चर्चा झाली शेतकऱ्यासंग अशी समजली, त्यानंतर त्यांनी नोटीस काढली. आणि विषय काय आहे का भूमी अभिलेख जमीन संपादन करणार आहे, संपादन करणारी अथॉरिटी वेगळी ना. हा मेट्रो सेंटर एक आहे ना. हा, मग आता मग त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही आलेले आहेत का? हा, तुमच्या सोबत सिडकोचे अधिकारी दिसत नाही ते? आहेत ते कुठं आता बाहेर गेले. येतो आता मध्ये. आपण पण भूमी अभिलेख डिपार्टमेंटला त्यांच्या तुमचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा. मी शहाजी पाटील बोलतोय. भूमी अभिलेख डिपार्टमेंटला कुठल्याही जमिनीचा सर्वे करायचा असेल तर त्या जमिनीचा मालक जो आहे त्या मालकाची लेखी अनुमती असल्याशिवाय त्यांनी सर्वेला येणंच नाही. म्हणजे रेव्हेन्यू ॲक्ट असं सांगतो की ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचे मालक यांची लेखी संमती असल्याशिवाय त्यांनी यायला नाही पाहिजे. तर या केसमध्ये इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांना लेखी संमती दिलेली नसताना सिडको पुन्हा पुन्हा जबरदस्तीनं सर्वे करायला येते, हे न सुटलेलं कोड आहे. आत्तापर्यंत अशाच प्रकारे जबरदस्ती करून सिडकोनं जागा घेऊन लोकांची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामुळं आता आम्ही फसवणूक करण्याचा कुठलाही चान्स सिडकोला देणार नाही. त्याच्यामुळं जर सिडकोला जागा घ्यायची असेल तर त्यांनी कशासाठी जागा घ्यायची आहे त्याचे लेखी शेतकऱ्यांना कळवावं लागेल. आणि लार कायद्यामधल्या प्रोव्हिजनप्रमाणे त्यांना जर शहरीकरणासाठी जागा पाहिजे असेल तर त्या शहरीकरणामध्ये जागा कंपल्सरी घेताना त्याच्यामध्ये जमिनीचा मालक हा भागीदार असणं आणि त्याचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष होणं हा लार कायद्याचा जो मूळ गाभ आहे. त्या पद्धतीनं सिडकोनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे ते समजल्याशिवाय आणि आमच्या जागेच्या ॲक्विजिशन संदर्भातली कुठलीही प्रोसिजर पुढे जाण्याच्या अगोदर सेक्शन 26 प्रमाणे कलेक्टरनी आमच्या जागेची आजच्या दिवसाची बाजाराची किंमत ही इस्टॅब्लिश केल्याशिवाय आम्ही या जागेच्या ॲक्विजिशनमध्ये कुठल्याही प्रकारे भाग घेणार नाही. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.